नेवासा फाटा येथे व्यावसायिकांमध्ये तुंबळ हाणामारी, परस्परविरोधी गुन्हे दाखल। नेवासा तालुक्यातील मुकिंदपूर नेवासा फाटा येथे दोन व्यावसायिकांमध्ये जुना वाद चिघळत गेला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले। या घटनेत दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात परस्परविरोधी गुन्हे दाखल केले असून परिसरात खळबळ उडाली आहे। पहिली घटना अभिजित संजय निपुंगे वय 30 व्यवसाय शेती यांच्या फिर्यादीनुसार त्यांच्या विराम वाईन शॉपी शेजारी असलेले अक्षय धर्मा भोंगाळ यांची टपरी आहे। दोघांमध्ये वाद असल्याने मार्च 15 रोजी दुपारी 12.30 वाजता अक्षय भोंगाळ व ओम गवळी यांनी अभिजित यांचा चुलत भाऊ आदित्य निपुंगे याला रस्त्यात अडवून टपरी बंद करण्याची धमकी दिली आणि त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। मार्च 16 रोजी अभिजित यांनी टपरी उघडताच अक्षय भोंगाळसह सहकाऱ्यांनी जमाव करून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। यावेळी स्वप्नील गवळीने दांडक्याने तर समर्थ गवळीने बिअरच्या बाटलीने हल्ला करून अभिजित यांना गंभीर दुखापत केली। दरम्यान अभिजित यांचे चुलते दत्तात्रय निपुंगे सोडवण्यासाठी आले असता त्यांनाही मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। तसेच टपरीतील फ्रीज आणि त्यातील सामानाची तोडफोड करण्यात आल्याची तक्रार देण्यात आली आहे। दुसरी घटना अक्षय धर्मा भोंगाळ व 29 व्यवसाय किराणा दुकान यांच्या फिर्यादीनुसार त्यांनी अभिजित निपुंगे यांना 77,000 रुपये हातुसणे दिले होते। मार्च 15 रोजी अभिजित आणि आदित्य निपुंगे यांनी त्यांना अडवून पैसे का मागितले असे विचारत शिवीगाळ केली। त्यानंतर अभिजित यांनी हातातील कड्याने व आदित्य यांनी अक्षय यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली। मार्च 16 रोजी अभिजित निपुंगे यांनी अक्षय यांच्या टपरीत घुसून शिवीगाळ केली आणि समर्थ गवळीला दांडक्याने मारहाण केली असल्याची तक्रार देण्यात आली आहे। या घटनेनंतर नेवासा पोलीस ठाण्यात दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात तक्रारी दाखल केल्या असून पोलिसांनी गुन्हे दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे। ही घटना परिसरात मोठी खळबळ उडवणारी ठरली आहे।